Hello students, in the last video we have seen the directed types of directed angles. Now we see the coterminal angles. What angles are said to be coterminal angles, or how to find the coterminal angle of given angle. Okay, so there are mainly four ways to find the coterminal angle of given angle. So there are four figures here. We explain these figures and we can see how coterminal angle can be find out. Okay. Now in the first figure, see we have drawn an angle AOB. इथे AOB आपण अँगल काढला. इथे दोन अँगल मी तुम्हाला दाखवले, θ1 आणि θ2. तर सुरुवातीचा अँगल आपला θ1 आहे. इनिशियल अँगल इज θ1. Angle AOB. See θ1, it is in anti-clockwise direction. Both θ1 and θ2 are in anti-clockwise direction. Okay. θ2 is also in anti-clockwise direction. But what is the difference between these two? The difference is that θ2 is greater than θ1. Okay. What is similarity? Similarity is that the initial arm of both angle is OA and terminal arm of both angle is OB. Initial arm and terminal arm दोन्ही अँगलचे सेम आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्याला कोटर्मिनल अँगल म्हणायचे. दोन्हीचे टर्मिनल हे सेम आहे. ओके. सो θ1 how it is counted? θ1 is, this is the rotation, amount of rotation, small amount of rotation is θ1. But how is θ? θ2 is an angle obtained by completing one rotation and adding the θ1 in that angle. म्हणजे एक कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर पुन्हा θ1 अँगल त्यामध्ये मिळवायचा आहे. So one rotation angle plus θ1, it is θ2 in the same direction. Okay. So θ2, and hence here terminal and initial and terminal arms of the θ2 are same as the θ1. Okay. So both θ1 and θ2 are in anti-clockwise direction, and here this one θ2 is greater than θ1. Okay. θ2 is greater than θ1. हे या पेअरला म्हणायचं आहे द कोटर्मिनल अँगल्स, पेअर ऑफ कोटर्मिनल अँगल्स. आता यामध्ये आपण एक कायम ठेवूया θ1 आणि θ2 वेगळ्या पद्धतीने काढूया. ओके. त्याला आपण θ3 म्हणणार आहे. तर θ1 सेम आहे AOB, अँगल AOB in anti-clockwise direction. Okay. θ1 is in anti-clockwise direction आणि θ3 is in clockwise direction. It is in clockwise. Okay. Clockwise direction. This is figure 3. बघा θ1 पॉझिटिव्ह आहे, θ3 निगेटिव्ह आहे. पण दोन्ही मध्ये सिमिलरिटी काय आहे तर दोन्हीचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे सेम आहे. θ1 इथे पॉझिटिव्ह आहे, इथे θ2 पॉझिटिव्ह आहे. इथे θ1 सेम पॉझिटिव्ह आहे, बट θ3 इज निगेटिव्ह अँगल. इट इज अपोजिट डायरेक्शन, in opposite direction. Okay. But listen, their initial and terminal arms are same. So these angles are called as coterminal angles. हा दुसरा पेअर तयार झाला आपला कोटर्मिनल अँगलचा. दुसऱ्या पद्धतीने आपण असं कोटर्मिनल अँगल काढू शकतो. दिलेल्या θ1चा, सेम θ1चा दोन प्रकारे आपण कोटर्मिनल अँगल काढला. ओके. आता θ1 ची आपण डायरेक्शन चेंज करूया, त्याला θ4 म्हणूया. θ1 जागी θ4. आता θ4 आपण जो अँगल घेतला तो क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. θ4 इज इन क्लॉकवाइज डायरेक्शन. याचा कोटर्मिनल अँगल आपल्याला सेम डायरेक्शन मध्ये काढता येतो. वन रोटेशन अँगल कंप्लीट करायचा आणि θ4 त्यामध्ये आणखी ऍडिशन करायचं. सो θ5 इज ऑल्सो इन क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके. द इनिशियल अँड टर्मिनल आर्म्स ऑफ सेम, these are same of both angles, therefore these are coterminal angles. Initial and terminal arm ही सेम आहे दोन्हीचे, म्हणून हा हे दोन कोटर्मिनल अँगल्स आहेत. इट इज अ पेअर ऑफ कोटर्मिनल अँगल्स. ओके. इथे दोन्हीची डायरेक्शन सेम आहे, इथे सुद्धा डायरेक्शन सेम आहे. इथे पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे, इथे निगेटिव्ह डायरेक्शन, अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज. आता इथे θ4 काय आहे
आणखी पेयर कसा काढता येईल थिटा 4 चा पेयर कोटर्मिनल अँगल तर अपोजिट डायरेक्शन मध्ये. इथे आपण आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये याचा पेयर काढू शकतो. याचा सुद्धा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहे. थिटा 4 इट इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन आणि थिटा 6 इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, तर इथे आपल्याला या पद्धतीने काढता येते. थिटा 4 इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दिस इज फिगर 4. आता फिगर 1 आणि फिगर 2 मध्ये थिटा 1 कायम आहे. त्याला दोन वेगवेगळे अँगल्स आपण काढले थिटा 2 आणि थिटा 3. These form two pairs of coterminal angles with theta 1. थिटा 4 साठी सुद्धा 2 pairs of coterminal angles आपल्याला काढता आले. इथे थिटा 5 आणि थिटा 6 एक सेम डायरेक्शन मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर these are called as the coterminal angles. मग coterminal angle ची डेफिनेशन काय लिहिते? The pair of angles whose terminals are same means initial terminal and initial arm आणि terminal arm किंवा initial ray आणि terminal ray हे सेम असतात म्हणून त्यांना कोटर्मिनल अँगल्स म्हणतात. आता याचा आपण थोडं टॅब्युलेशन कसं करता येईल ते पाहूया. टेबल मध्ये कसं लिहिता येईल तर बघा इथे टाइप्स ऑफ पेयर ऑफ कोटर्मिनल अँगल्स. ओके, सपोज थिटा 1 इज द गिव्हन अँगल. थिटा इज द गिव्हन अँगल. तर सेम रोटेशन मध्ये सेम डायरेक्शन मध्ये आपल्याला कोटर्मिनल अँगल इन द सेम डायरेक्शन थिटाचा सेम डायरेक्शन मध्ये कोटर्मिनल अँगल आपल्याला कसा काढता येईल तर 1 रोटेशन अँगल प्लस थिटा. इथे आपण दोन फिगर मध्ये काढलेला आहे. 1 रोटेशन अँगल इथे पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे तर 1 रोटेशन अँगल प्लस थिटा 1 आणि इथे 1 रोटेशन अँगल प्लस थिटा 4. म्हणजे इथे आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं की थिटा जर दिलेला असेल तर दोन प्रकारे आपल्याला याला कोटर्मिनल अँगल हे काढते इन द सेम डायरेक्शन. ठीक आहे, तर डायरेक्शन मध्ये ज्या डायरेक्शन मध्ये त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला एक पेयर ऑफ अँगल काढता येते कोटर्मिनल अँगल. आता थिटा दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला ते काढता येते. इथे एक प्रकारे काढता येते, इथे दोन प्रकारे काढता येते. थिटा दिलेला आहे तो समजा पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल तर 1 रोटेशन अँगल मायनस थिटा इफ थिटा इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन थिटाची. तर इथे आपल्याला म्हणजे आपण ही डायरेक्शन घेऊया. तर हा एक आणि हा एक असे दोन कोटर्मिनल अँगल आपल्याला काढता येतात क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. पण आता इथे बघा आपण 1 रोटेशन अँगल प्लस थिटा सेम डायरेक्शन मध्ये घेतला. ठीक आहे, 1 रोटेशन अँगल मायनस थिटा म्हणजे हे 1 रोटेशन अँगल मायनस थिटा. ओके, इफ थिटा इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये असेल तर आपला याचा कोटर्मिनल अँगल हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पूर्ण एक रोटेशन केलं आणि त्यातून थिटा मायनस केला हा थिटा 4 तर आपल्याला याचा कोटर्मिनल अँगल मिळतो. आणि दुसरा थिटा मायनस 1 रोटेशन अँगल थिटा इज इन दिस थिटा इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर दुसरा असेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग हा अँगल निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे म्हणून याला थिटा मायनस 1 रोटेशन अँगल काढला आपण तर आपल्याला दुसरा पेयर मिळतो. या पद्धतीने आपल्याला कोटर्मिनल अँगल्सचे पेयर काढता येतात. तर ह्या फिगर्स फार महत्वाचे आहेत. हा व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि कोटर्मिनल अँगल्स कसे काढायचे कारण हा कोटर्मिनल अँगल्स फार महत्वाचे. याच्यावर MCQ सुद्धा येतात आणि एक एक्झरसाइज सुद्धा आहे जी तुम्हाला मी सोडून दिलेली आहे ती सुद्धा पहा तुम्ही. आणि कोटर्मिनल अँगल्स कसे काढायचे हे आपल्याला त्या एक्झरसाइज मध्ये सांगितलेलं आहे. आणि टेबल सुद्धा मी तुम्हाला एक्झरसाइज मध्ये दिलेले आहे. वेगवेगळे 4 टेबल वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत आणि एक्झाम्पल सुद्धा आपण घेतलेले आहेत. आता हे फक्त इथे एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला समजण्यासाठी की कोटर्मिनल अँगल नेमकं काय. ओके, तर हा व्हिडिओ पुन्हा पहा. आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला म्हणजे तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा सेव्ह न ठेवता तुमच्याकडे पाहता येतील केव्हाही पाहता येतील. ओके, थँक्यू.